चला कणकवली भेटतो पुढे. तर काही नांदगावला पोचलोय. उद्या बंद करून टाका. सकाळपासून बघताय तुम्ही धांदल काय आहे ती. जरा चाय वगैरे वाजवायला चाललो आपण कणकवलीमध्ये. बघा सलगर नांदगावला पोचलोय. जरा चहा वगैरे पिऊया आणि थेट कणकवलीला जाऊन भेटूया. अजून ब्लॉगचा इंट्रो पण नाही मारलाय. चला. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आहे सुजल मोरे. तर आजचा ब्लॉग थेट नांदगावमधून चालू होते आपला मुंबई गोवा हायवेवरून. हे बघा सगळे चालले आहेत गाडी वेळे. आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आपल्याला कॉल आहे सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुपचा कणकवलीमध्ये. हळदीचा शो आहे बहुतेक. तर मी एकटा चाललो आहे. एकटा नाही चाललो आहे, माझ्यासोबत आहे पण त्याला दाखवायचं नाही असं सीन आहे. तर इकडचा तुम्ही हे बघा व्ह्यू बघा. हे बघा फुल तुफान. आता थेट आपण आता तिकडे जाऊया. कणकवली बाजारपेठमध्येच आहे आपला कॉल. तिकडे जाऊया आणि तुम्हाला भेटूया. चला. ओमकार दादा वगैरे सगळे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय बाय. 1 hour later. हॅलो. हा बाबा कुठे आहात? काहीच लोकेशनला पोचलोय. थांबा जरा तुम्हाला भेटतो. अजून काय आता? किती महिन्याने? अर्धा वर्ष पकडा. अर्ध्या वर्षानंतर भेटलोय मालकाला. 5-6 महिने. मालक 2 शब्द. दर्पण भाई मिनी ब्लॉगर आहे. मिनी ब्लॉगर ऐकत नाही. आणि आपला अनिकेत भाऊ कमबॅक करतोय. संदेश दादा जाग्यावर. चला भेटतो तुम्हाला. गाईज कशामुळे कमेंट करून सांगा पटकन. करूया ना. थांब ना. गाणी पण ऐका घेत नाही. तुझा आवाज क्लिअर कर. गाईज सेटअप वगैरे लावतो. संदेश दादा करतो जरा. मालकाची धांदल असते प्रत्येक वेळी. चला सेटअप लावतो. हे बघा आपले मामा संतोष. काय म्हणतोस? तर काय सेटअप रेडी झालाय आपला फुल तुफान मध्ये. इकडे बेसचं काम चालू आहे. संतोष काय म्हणतोस? आपले मामा बेसचं काम करत असतात अशा प्रकारे. हा पोरगा भरपूर मेहनती आहे पण दर्पण भाऊ तुफान गाणी वाजवा. तुफान त्याचं काम आपल्या भावाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तुफान गाणी वाजवा. तुफान गाणी वाजवा. आज मचवणार, फुल मचवून टाकणार आज. सेटअप लागलाय. इकडे मी वाजवणे. इकडे राजकुमार दादा. बाकीचे आहेत. आपल्या भावाची हालत बघा ना काय झाली. मला बघवत नाही आहे गाईस. काय करणार बाबा? बरं नाही आपल्या भावाला बरं नाही. तर कोणी मदत केली तर करा. 200 रुपये पाठवा. मी इकडे स्कॅनर पाठवतो. नाही खरंच गरज आहे आम्हाला. 2 hours later. तो चलिए शुरू करते हैं.
काहीच झालंय 2-3 गाणी वाजवले आपण फुल तुफान मध्ये. रवी दादा आज काट्या तुटतात खूप महिन्याने वाजवलाय रोटो. अरे आज सिनेमॅटिक. संतोष काय म्हणतोस? गाईज 2-3 गाणी वाजवले आणि अनिकेत भाऊ इकडे थांबलाय एकदम कोपच्यात मध्ये. तापचा आवाजच नाही येत आहे तिकडे. अरे याला इकडे हे करत होतं माहितीये काय शिवाय. थांब काळा येतोय आता नको विल्हेवाट लावताना बघितलं. थँक्यू गाईज. माहिती आहे माझ्याकडून झाली आहे चुकी, मी मान्य करतो. कारण मी रोटोच नाही वाजवत जास्त, तापच वाजवतो मुंबईला. मालक भूलचूक माफ करा बस. हा बघा मिनी ब्लॉगर. भूलचूक माफ करा, काय चुकलं असेल तर. तुमचा भाऊ पहिल्यांदाच रोटो वाजवतोय. माफ नाही हे 500 काढीस का? चला मालक काय बोलते, काय बोलत नाही यार. काय बोलू मालक चालक मालक. काय मग बाकी कसे काय ठीकठाक. चला भेटतो तुम्हाला नंतर. गाईज थोडं थांबलो आहे. हे बघा इथे रस्त्यावर सेटअप लावलेला आणि BGMI खेळत होतो. एक मॅच मी जिंकलो, एक मॅच तो जिंकला. झालं ना बस ना. हे बघा औशी कलाकार. व्हिडिओ नाही काढले जास्त कारण की कोण काढायला व्हिडिओ एक्स्ट्रा पोरगा नाही आहे. तो आणला तो जरा बरं नाही वाटत त्याला, त्यामुळे तो थांबलाय तिथं बसून नाही झोपलाय. बाकी आता बघू कसं काय होतंय. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मिनी ब्लॉग बनवणार होतो, मिनी ब्लॉग काय राहिलं विसरूनच गेलो. काय बोलशील काय बाय? थांबा बोला. काय बोलू संतोष काय म्हणतोस? चला संतोष मामा संतोष दादा लावणार आपण गाणं. चला मुंबईला एवढा थाप वाजवत होतो, आता रोटो वाजवायला अजिबात जमत नाही. गाईज काय करू, काहीतरी टिप्स अँड ट्रिक सांगा. दोन्ही पण इन्स्ट्रुमेंट वाजवायचे. चला गाईज रेडबुल पार्टी चालू आहे आमच्या इकडे. जरा आता वाजवताना रेडबुल नको काय. मालक चालक आणि तिकडे बाकीचे पिपाणी गँगवाले आहेत. मालक रेडबुल पाजल्याबद्दल धन्यवाद. हे बघा रेडबुल नाही पियत आहे साधं. तू आणलंय ना नको म्हणतात तो. याला इग्नोर मारा याला. हे रेडबुल बघा. दे ना भाई चकना. आम्ही नॉर्मल पार्टी पिपानीवाले. किती पार्टी आपण इकडे. ए तो वाला रेडबुल कसं लागता? असंच लागतं सेम रेडबुल पिपानी गँग. रेडबुल येलो बुल रेडबुल पियाला या. चला
एक नंबर मित्र. पुन्हा ब्लॉगिंग करतात. आतापर्यंत मस्तपैकी बँड वाजला आपला. तर तुम्हाला माहिती द्यायचं आहे सुजल मोरे 10-15 मिनिटांनी भाईला आपण पुन्हा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सुजल मोरे सॉरी जरा दमलो आहे ना वाजून. सुजल मोरे ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जसं तुम्ही आतापर्यंत प्रेम देत आहे तसं प्रेम शेवटपर्यंत राहू दे. तुम्हाला असेच ब्लॉग बघायला मिळतील. धन्यवाद. चला आता पेट पूजन करूया. नंतर एक होती बरी आपापल्या घरी. बँजो गँग. दर्पण बा काय बोलशील? आपला मिनी ब्लॉग चालू आहे की नाही? मला पण करायचं मिनी ब्लॉग चालू. जरा हिंड द्या ना जरा 2-3. काही झालं आमचं जेवून. आणि हे बघा अर्धा तास झाले जेवतायत, फक्त जेवतात. दर्पण भाऊ तुफान गाणी सोडा आता. आकाश भाऊ ऐकत नाही सध्या. विजयामध्ये नाही मारला काय. मला त्यांनी मारलं. रात्रभर खेळायचं रे. आता फुल मचवून टाकला. दर्पणला पण इंस्टाग्रामला फॉलो करा. तुफान मध्ये तुफान मिनी ब्लॉग बनवतो. तू काय तुझा काय? नॉईस कॅन्सलेशन होतं याच्यात. नॉईस कॅन्सलेशन म्हणजे बाहेरचा आवाज असताना लागतो. दारिद्र्य खाली भाई. ऑर्डर चालू ऑर्डर चालू दारिद्र्य खाली कंपनी आपली. पुन्हा भाई टीम इंडिया आलेली असते. टीम इंडिया. संतोष काय म्हणतोस? आमच्या ग्रुप मधले फेमस बेस्ट प्लेयर बेस्ट नाही वन ऑफ द बेस्ट प्लेयर. खास माणूस खास ड्रमर 60 द घोसला बॉय. तुम्ही बघू शकता राजकुमार आपला मित्र कासड्यावरून खास ड्रम वाजवायला सॉरी रोटो वाजवायला काय रोटो वाजवायला आलेला आहे आपल्या ग्रुपमध्ये. आपल्या ग्रुपमध्ये हा ग्रुप त्याचाच आहे, काय विषय नाही. पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी जेवण बसलाय, फोनवरती बोलतोय. आणि याला आम्ही घोसला बॉय बोलतो. घोसला बॉय त्याच्या डोक्यावर तुम्ही बघू शकता. चेन्नईमध्ये आहे काय कुठे? चला 2 शब्द. तर काही अशा प्रकारे बॅकअप झालेला असतो तुफान मध्ये. खायचो अरे भाई कुछ तो नया चाहिए. मार्केट मध्ये काहीतरी नवीन पाहिजे. गाईज व्हिडिओ काढायला भेटले नाही जास्त, कारण की व्हिडिओ काढायला कोण जास्त नाही. दर्पण भावाने फुल 1 साइड मचवला असतो. फक्त भावाने खूप महिन्याने वाजवलंय त्यामुळे जरा गाणी आठवली नाही. त्यामुळे जरा समजून घ्या. आता आपले उद्या एक नंबर जरा रील्स जास्त काढले मी, व्हिडिओ कमी काढले. सगळ्यांची पण मला असं हे झालंय की ह्याला रील्स कसे पाठवू मी, कारण की ह्याच्यात व्हॉट्सअप नाही काय नाही. फक्त तुमच्यासाठी ब्लॉगिंगसाठी फोन घेतलाय मी. आमचा व्हिडिओ माझ्याने कॉकटेल बनवतो. कॉकटेल चालू ठेव ना उद्यावाला ब्लॉग मालवणीमध्ये असेल. ब्लॉग मालवणीत असा असतलो. उद्या माझा व्लॉग मालवणीत असतो. भावाने फुल मिनी ब्लॉग बनवलेला असतो. फुल सपोर्ट करा भावाला. ते माहित नसतो. असतो पॅकअप. चला चला काहीच पॅकअप करतो आणि तुम्हाला भेटतो. चला
Day 2. The next morning. तर गाईज गुड मॉर्निंग. सकाळ झाली. किती वाजले? 6 वाजता उठलो आहे. मुन्नासोबत क्रिकेट बघायला गेलेलो. मुन्ना प्रॅक्टिसला गेलेला क्रिकेटच्या. आता वाजले किती? 9 वाजलेत. आता बघू 10 वाजता बोलवलं आहे तिकडे. विचार चालू आहे की अजून एक ब्लॉग बनवू, पण बघू. चला भेटतो तुम्हाला नंतर. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आधी. पाहायला जातो आम्ही. सकाळी 6 वाजता मला खेळाक नेलंय. नेटवर्क आहे त्यामुळे मॅडमच्या फोनवर फोन लावला इकडं मामा वाटलं इकडचं नंबर बोलो घराकडे आलं बोलो त्या घराकडे आलं बोलो ओमकार मला बोलतो अरे मी बोलतो ओमकार हा ठीक आहे तू बोलतो ठीक आहे ठेव म्हणला ओमकार गाडीवर गेलो. एक वाजता गाईज हॉलवर भेटूया आपण. चला मुन्नाला बोलतोय हा. समझने वालों को इशारा कॉफी है. नाद करती काय? यायलाच वाटतंय. चला जाऊया आणि भेटूया. बाय बाय. काय मित्रांनो, तुमचं सुजल मोरे जागेवरती पोचलेलो असा सोबत आपल्या तेजस मोरे, त्यानंतर इकडे रवी दादा आणि राजकुमार राव. सगळा आपला setup चालू आहे. म्हणता जरा सेटअप लावतोय. तोपर्यंत जरा व्हिडिओ चालू कर. तर बघू शकता तुम्ही आपला हा हॉल आहे चौंडेश्वरीचा. कणकवलीतील एक सुंदर आणि एक निसर्गरम्य वातावरणात असलेला चौंडेश्वरी मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळेल हा हॉल. बघू शकता तुम्ही सूरज आपला सुजल मोरे बघू शकता तुम्ही. अजून वेळ आहे, येतील लोक थोड्या वेळाने. गाईज सेटअप रेडी झालेला असतो. अरे असं काय राहिलं? क्रॉस सेटअप रेडी झाला. इकडे जरा कॉन्सेप्टचा फायबर फाटला आहे, त्यामुळे हा कॉन्सेप्ट लावला नाही. शिवा म्हणे आपला. आणि हा बघा येतोय आता. गुड मॉर्निंग. आईच्या गावात फुल इग्नोर. नाही येणार बोलू तर लागत कीबोर्ड लावा तुमचा. आता मार्केट खाणार वाटता. आता मार्केट खाणार हो. रात्री लाईट गेले तिकडे सावतडीत रात्री पोल कोसळलो वायरी तुटलं. हो दुपारी येतो.
कानावर पाखरा नाही टाइमपास चालू आहे ना आपलं. गाईड सेटअप वगैरे रेडी आहे. तर मामा तुझा फोटो काढतोय. चल आता आता चांगले येतील. आता चांगले येतील. फोटो काढू नको पाठवू. कोणाला पाहिजे हलगीवाला प्लेअर तर डीएम करा. क्या बात आहे. एका कॉलचे पेमेंट किती घेता तुम्ही? 3000. चला पाहिजे असेल तर डीएम करा भावाला. वाजव ना. तर काहीच थोडं वाजवलंय. व्हिडिओ काढायला कोण नाही जास्त पोरगा, त्यामुळे ताशा वाजवले बाबा. पुन्हा बाय काय मस्तपैकी मस्त चाललंय आता. संबाटा. भूक लागली आहे. डोळ्यात संबाटा. आम्ही रुडवाले काय 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 रुडवाले पब्लिक. शून्यातून वर आली कंपनी. व्हिडिओ काढायला भेटणार पोरगा शून्यातून वर आलेली कंपनी. त्याचे कान गच्च झाले. डॉन म्हणते. तर मी काय बोलतो, व्हिडिओ काढायला पण जास्त पोरगा नाही आणि घरात वगैरे काय नाही आपल्याला. हळदीचा ब्लॉग काय भावाचं रक्त कमी झालंय. तुम्हाला काल बोललो मी. हा 200 रुपये 1 रुपया मदत करा. आंधळ्यांना मदत करा. तो बघा ते जास्त काढायला व्हिडिओ नाही. दिसतो जास्त व्हिडिओ काढले नाही मी. 2 मिनिटं 2-3 मिनिटं जायचे. तर जास्त व्हिडिओ काढायला काय भेटले नाही. गुड्डू भाव आहे. गुड्डूच्या हाताला लागलंय त्यामुळे त्याला भावाला जास्त व्हिडिओ काढायला भेटत नाहीत. मध्ये मध्ये वाजवतो पण आहे. तर जेवढे व्हिडिओ काढले तेवढे तुम्ही बघितलात. आता डायरेक्ट भेटू. पॅकअप झाल्यानंतरच भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. काहीच पॅकअप झाला आपला. व्हिडिओ काही काढायला भेटत नाही मला. बघा मुन्ना भाऊ, मुन्नाला कीबोर्ड वाजवायचा होता. हा धागाने वाजवली. डागाने वाजवले. चला पॅकअप करतो आणि तुम्हाला भेटतो. काय सगळे कसे झोपे काढतात बघा. सगळे दमले आहेत रात्रीपासून. तो तिकडे फोनवर बोलतोय. बाकीचे पॅकअप करीत झाला. व्हिडिओ नाही काढले जास्त. आणि हा इकडे मॅच बघतोय. तुम्ही बघितलात काय केलं त्यांनी. आणि हा बघा मान अशी अशी करतात. अशी बाबू ने थाना थाया तो वाला. चला भेटतो तुम्हाला. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए.